नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूजमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भगिनींनो, काल 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता का थांबला होता? रखडलेले 4500 रुपये कधी मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजना पुढे सुरू राहणार का? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे कालच्या बजेटमध्ये मिळाली आहेत. आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओ मी तुम्हाला या सर्व आनंदाच्या बातम्या सविस्तर सांगणार आहे. बहिणींनो, सर्वात आनंदाची बातमी म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुढील वर्षासाठी तब्बल 26,500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. याचाच अर्थ असा की ही योजना बंद होणार नाही, तर ती पुढील 2026 ते 27 या वर्षातही जोमाने सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील 1,53,00,000 पात्र भगिनींना हा लाभ नियमित मिळत राहील. निधीची कमतरता भासणार नाही हे आता बजेटमध्ये सिद्ध झाले आहे. फेब्रुवारीचा हप्ता आणि 4500 रुपयांचे वाटप कधी होणार? आता तुमच्या मनातील मुख्य प्रश्न, पैसे कधी येणार? भगिनींनो, अर्थसंकल्प सादर झाल्यामुळे आता निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10 ते 15 मार्च दरम्यान जमा व्हायला सुरुवात होईल. आणि ज्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते ई-केवायसी मुळे रखडले होते, त्यांना हे तिन्ही हप्ते मिळून 4500 रुपये एकत्रित दिले जातील. ही रक्कम तुमच्या खात्यात होळीच्या आधी जमा करण्याचा सरकारचा मानस आहे, जेणेकरून तुमचा सण गोड होईल. अनेकांना आशा होती की काल हप्ता 2100 रुपये होईल, पण भगिनींनो, सरकारने सध्या हप्ता 1500 रुपयेच ठेवला आहे. हप्ता वाढीबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली असली तरी ती वाढ आता लगेच लागू केलेली नाही. योग्य वेळी ही वाढ केली जाईल असे संकेत अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. सध्या प्राथमिकता ही आहे की रखडलेले सर्व पैसे बहिणींच्या खात्यात वेळेवर पोहोचले पाहिजेत. त्यामुळे तुर्तास तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळत राहतील. भगिनींनो, बजेटमध्ये योजनेसाठी मोठी तरतूद झाल्यामुळे आता काळजी करण्याचे कारण नाही. फक्त तुमची ई-केवायसी आणि आधार लिंक 31 मार्च पूर्वी पूर्ण असल्याची खात्री करा, तरच तुम्हाला थकीत 4500 रुपये मिळतील. तुम्हाला काय वाटते? बजेटमध्ये घेतलेले हे निर्णय योग्य आहेत का? आणि तुमचे फेब्रुवारीचे पैसे येण्यास तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला शेअर करा आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.